नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषदेत कार्यरत असलेल्या 1000 रुपयांची कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला 1000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुरी नगर परिषदेच्या कार्यकाळात प्रथमच हा प्रकार झाल्याने नगरपालिका प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अहिल्यानगर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब किशोर राऊत वय वर्ष 40 हे राहुरी नगर परिषदेत महिला व बाल विकास विभागात कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी एका तक्रारदाराला शासनाच्या संजय गांधी निराधार कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सुमारे 30,000 रुपयांचा लाभ मिळवून देण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 20 मार्च 2026 रोजी सापळा पडताळणी करण्यात आली. सायंकाळी 4 ते 4:35 या वेळेत झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर 21 मार्च 2026 रोजी राहुरी नगर परिषदे कार्यालयात सापळा कारवाई करण्यात आली. सायंकाळी सुमारे 4 ते 5:13 या वेळेत आरोपीने तक्रारदाराकडून 1000 रुपये स्वीकारताच सापळा पथकाने त्यांना तात्काळ रंगेहात पकडले. ही कार्यवाही अत्यंत गोपनीयतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कार्यवाहीत पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी कामाच्या बदल्यात लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचेही विभागाने नमूद केले आहे. राऊत याने अनेक महिलांकडून पैसे उकळल्याचे महिलांमध्ये चर्चा होत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून महिला बचत गट चालवण्याची जबाबदारी बाबासाहेब राऊतवर होती. तो महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेत असल्याचे यावरून उघड झाले आहे. राऊत याने कोणाकोणाकडून पैसे उकळले, त्याला अजून कोण सहभागी आहे याचा छडा पोलीस लावत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.